हरिओम. अध्यात्म रामायण अयोध्याकांड सर्ग 5. प्रवचन क्रमांक 34. वनगमन भाग 3. त्या तिघांना अशा प्रकारे वनवासाला जाण्यासाठी पायी चालत जाताना पाहून नगरवासीय हुळहुळू लागले. कामुक राजा दशरथाला ते दोष देऊ लागले. एका स्त्रीच्या हट्टासाठी राजा दशरथाने आपल्या पुत्रांचा सुनेचा त्याग केला, त्यांना वनवासात धाडले. हे नगरवासियांना मुळीच रुचले नाही. ते दुखावले गेले. ते सत्यप्रतिज्ञ राजा दशरथाला तसेच कैकेयीच्या दुष्टपणाला दोष देऊ लागले. नगरवासीय आपापसात बोलू लागले की अशा राजाश्रयाला, क्रूर आणि मूढबुद्धी असलेल्या कैकेयी राणीच्या राज्यात आता आपण राहायचे नाही. आपण हे रामप्रभू जेथे जातील तेथे त्यांच्याबरोबर जायचे. पूर्वी कधीही दर्शन होऊ न शकणारे जानकी पडदा न घेता रस्त्याने पायी जात आहे. युवराज रामप्रभू हत्ती घोडे याशिवाय पायी जात आहेत. सर्वस्वाचा विनाश घडवण्यासाठी राक्षसी कैकेयी जन्माला आली आहे. पराक्रम, प्रयत्न यापुढे शेवटी दैव हेच बलवान ठरते. सर्वसामान्य जनतेला आपल्या राजाने कसे डौलात असावे, त्याचे आचरण कसे असावे, राजाने रीतिरिवाज कोणते कसे पाळावे यासंबंधी मत असते. याचा जनक्षोभ होऊ नये, त्यांना सत्य समजावे म्हणून मुनिश्रेष्ठ वामदेव जनतेमध्ये येऊन जनतेला शांत करण्यासाठी सांगू लागले. सज्जन हो, आपण कृपया रामप्रभू सीतामाई यांच्याबद्दल अशा प्रकारे शोक मुळीच करू नका. मी आपणा सर्वांना सत्य काय आहे ते सांगतो, ते ऐका. रामप्रभू सर्वोच्च आत्मप्रब्रह्म पुरुषोत्तम आदी नारायण आहेत. जानकी योगमाया आदी नारायणाची भार्या आहे. लक्ष्मण हा शेष असून तो रामप्रभूंच्या मागे जात आहे. अशा प्रकारे एकमेवा द्वितीय असलेला आत्मप्रब्रह्म पुरुषोत्तम हाच विविध अशा देहधारींच्या स्वरूपामध्ये व्यक्त झाला आहे. हाच आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम रजोगुणाने युक्त होऊन सृष्टी निर्माण करणारा ब्रह्म्या आहे. सत्वगुणाने युक्त होऊनच हाच ब्रह्मांडाचे पालन करतो आणि तमोगुणाने युक्त होऊन हाच प्रलय करणारा रुद्र आहे. यानेच मत्स्य, कूर्म, वराह ही रूपे धारण करून पृथ्वी तारण केली. यानेच नरसिंह होऊन हिरण्यकश्यपूला ठार केले. यानेच वामन होऊन इंद्राचे राज्य इंद्राला मिळवून दिले. यानेच भृगुपुत्र परशुराम होऊन प्रजेला त्रास देणाऱ्या दुष्ट राजांचा पराभव करून पृथ्वीवरील राज्यव्यवस्था सुरळीत केली. स एव जगतां नाथ इदानीं रामतां गतः रावणादीनि रक्षांसि कोटिशो निहनिष्यति. तेच ब्रह्मांडाचे सर्वेसर्वा एकमेव असलेले आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम आता रामप्रभू म्हणून येथे भूतलावर आले आहेत. तेच रावणादी कोट्यादी राक्षसांना ठार मारणार आहेत. रामप्रभूंच्या वनवासामागे राजा दशरथ किंवा कैकेयी ही केवळ निमित्त झाली आहेत. कारण पृथ्वीचा हा राक्षसी भार हलका करण्यासाठी देवर्षी नारद मुनीने जेव्हा रामप्रभूंची काल भेट घेतली होती, त्यावेळी रामप्रभूने देवर्षी नारद मुनींना सांगितले होते की या कार्यासाठी मी उद्याच मनात जाईन. यास्तव हे नगरवासीय हो, रामप्रभूंना काही त्रास दुःख होईल असे मनातही आणू नका. माया मानुष रूपेण विडंबती लोककृत भक्तानां भजनार्थाय रावणस्य वधाय च. योगमायेने आवश्यक अशी मानवी अशी रूपे घेऊन भजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी अशा माध्यमामधून भगवंताचा महिमा गाणाऱ्या भक्तजनांच्या कल्याणाकरिता स्वतः आत्मब्रह्म पुरुषोत्तमाने आयोजित केलेल्या रावणवधाचे नियोजन त्याच आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाकडून येथे रामावतार घेऊन होत आहे. वामदेव पुढे म्हणाले, आपल्याला रामप्रभू प्रिय आहेत आणि आपण सर्वजण रामप्रभूंना प्रिय आहात, म्हणून मी मुद्दाम हे रहस्य आपल्याला कथन केले. रामप्रभू
हे सर्व व्यापक आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचे अवतार आहेत असे ऐकल्यावर नगरवासियांच्या मनामधील संशय दूर झाला आणि ते रामप्रभूंचे चिंतन मनामध्ये करू लागले. यानंतर वामदेव तेथून निघून गेले. यानंतर रामप्रभू, सीतामाई, लक्ष्मण, राजा दशरथ जेथे कैकेयीच्या महाली होता तेथे गेले आणि रामप्रभू कैकेयीला म्हणाले, आगतः स्मो वयम मातस्त्रयस्ते सम्मतं वनं गंतुम कृतनिश्चय कृतधीय शीघ्रमाज्ञापयतु न पिताः. हे मातोश्री, तुमच्या इच्छेप्रमाणे आम्ही तिघे वनवासात जाण्याचा निश्चय करून येथे आलो आहोत. आता पिताश्रीने आम्हाला यासाठी तशी आज्ञा करावी. राजा दशरथ कैकेयी मातेच्या संपूर्णपणे आहारी गेले आहेत. ते स्वतः स्वतंत्रपणे काहीही बोलू शकणार नाहीत हे ओळखून रामप्रभू येथे वनवासात जाण्याची आज्ञा असावी असे सरळ पित्याला विचारत नाहीत. ते कैकेयीच्या माध्यमामधून तसे राजा दशरथाला विचारत आहेत. कोणत्याही भावनेच्या आत्यंतिक टोकाच्या आहारी जाऊन आपण कोणता काय वचन देत आहोत याचे भान राहत नाही. येथे तर राजा दशरथाने रिपूंमध्ये सर्वात बलाढ्य अशा कामवासनेच्या आहारी जाऊन कैकेयीला 2 वर दिले आहेत. त्या प्रसंगी भविष्यामध्ये याचा परिणाम काय होईल याची कल्पना येत नाही. तेथे सारासार विचार केला जात नाही, कारण भावनेची झापडे बुद्धीवर स्वार होतात. हा धडा आपण अध्यात्म रामायणामधून शिकायचा आहे. इत्युक्त्या सहसोत्थाय चिराणी प्रददो स्वयं रामाय लक्ष्मणायाथ सीताये च पृथक पृथक. रामप्रभूने असे म्हटल्याबरोबर कैकेयी त्वरित उठली. जणू काही ती याची अत्यंत आतुरतेने वाटच पाहत होती आणि तिने रामप्रभू, सीतामाई, लक्ष्मण यांना स्वतः वल्कले दिली. रामप्रभूने आपली राजवस्त्रे सोडून वल्कले परिधान केली. लक्ष्मणाने आपले राजवस्त्रे सोडून वल्कले परिधान केली. परंतु वल्कले कशी नेसावी हे माहीत नसल्यामुळे सीतामाई हातामध्ये वल्कले घेऊन गोंधळून लज्जेने रामप्रभूंकडे पाहत राहिली. त्यावेळी रामप्रभूने सीतेकडून वल्कले घेऊन ती तिच्या रेशमी वस्त्रावर गुंडाळली. त्या तिघांना अशा प्रकारे वल्कले नेसलेले पाहून त्यांना नेहमी राजवस्त्रामध्ये पाहण्याची सवय असलेल्या तेथे उपस्थित असलेल्या राजस्त्रिया चारू बाजूने रडू लागल्या. त्यावेळी वसिष्ठ मुनी क्रोधाने कैकेयीची निर्भत्सना करत तिला म्हणाले, कैकेयीं प्राह दुर्वर्ते राम एव त्वया व्रतः वनवासाय दुष्टे त्वं सीताये किं प्रयच्छसी. अगे दुष्ट स्त्रिये कैकेयी, तू फक्त रामाला वनवासाला जाण्यासाठी वर मागितला आहेस, मग तू सीतेला का बरे वल्कले देत आहेस? एकदा पाय घसरला की कुठे थांबावे असे भान राहत नाही. ती घसरगुंडी कुठे नेऊन पोचवेल ते आपल्या हाती राहत नाही. वसिष्ठ मुनी कैकेयीला पुढे म्हणाले, पतिव्रता सीता जर रामाबरोबर वनवासात जात असेल तर तिला नेहमीची वस्त्रे अलंकार घालून जाऊ दे. त्यावेळी राजा दशरथ सुमंत्राला म्हणाला, तू रथ घेऊन ये. वनवासी जात असलेल्या रामाबरोबर ज्या नगरवासियांना जायचे आहे त्यांना रथात बसून जाऊ देत. असे बोलत असताना ते जमिनीवर कोसळले आणि विलाप करत रडू लागले. सीतामाई सर्वप्रथम रथामध्ये आरूढ झाली. त्यानंतर रामप्रभूने पित्याला प्रदक्षिणा घातली आणि ते रथामध्ये बसले. त्यांच्यानंतर लक्ष्मण 2 धनुष्ये, 2 भाते, 2 तलवारी इत्यादी साहित्य घेऊन रथामध्ये बसला आणि त्याने सारथ्याला रथ हाकायला सांगितले. त्यावेळी राजा दशरथ सुमंत्राला थांब थांब असे ओरडून सांगू लागला, परंतु रामप्रभूने सुमंत्राला रथ थांबू नको असे सांगितले. यावेळी नगरवासीय रामाला थांबा थांबा असे म्हणत रथामागे चालू लागले. रथ दूर दूर जाऊ लागल्यावर राजा दशरथ मूर्छित झाला. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर राजा दशरथ पुन्हा बराच वेळ रडला. नंतर तो सेवकांना म्हणाला, मला राजमाता कौसल्याच्या महाली घेऊन चला. तेथे काही काळ मी या दुःखावेगात जीवित राहू शकेन, परंतु आता रामाविना मी फार काळ जीवित राहू शकणार नाही. राजमाता कौसल्याच्या महाली गेल्यावर
राजा दशरथ तेथे दुःखावेगात रडत रडत तसाच पडून राहिला. जर आपण अश्लाघ्य, अयोग्य, अनात्माचरण करत असू तर एक क्षण असा येतो की आपण असे करणे नुसते सोडतच असे नाही, तर आपल्याला त्याचा तिटकारा इतका टोकाचा येतो की आपण त्याचे नुसते नाम स्मरण करणेही सोडतो. अशा ठिकाणी आपण पुन्हा कधीही पाऊल ठेवत नाही. अशा ठिकाणी आपण क्षणभरही थांबू शकत नाही. तेथे आपल्याला घुसमटल्यासारखे होते. ज्यावेळी आपण तेथून दूर होतो तेव्हा आपण सुस्कारा सोडतो, मोकळा श्वास घेतो. राजा दशरथाचेही असेच झाले आहे. त्याला आता कैकेयीचा सहवास नकोसा झाला आहे. तिचे नावही नकोसे झाले आहे. तिची नुसती आठवणही नकोशी झाली आहे. यामुळे तो सेवकांना सांगत आहे की मला कैकेयीच्या महालामधून बाहेर काढा, मला राजमाता कौसल्याच्या महाली घेऊन चला. उर्वरित 4 दिवस जे काही आहेत ते मला तेथे राहू दे. असंगाचा संग हा असा कुफळ देणारा असतो. हरिओम.